नाव आता आपली भूमिका क्या आहेत. सर सॅम मानेकशॉ जनरल होते त्यावेळेसचे, पर्सनॅलिटीनं कळेल तुम्हाला कसे आहेत जबरदस्त. सो डिसेंबर 1971 the Indian military under the leadership of General Sam Manekshaw was making rapid advances in East Pakistan. आपण ऍडव्हान्स करायला आता सुरुवात केली, आर्मी पाठवली कोणी यांच्या लिडरशिप खाली. त्यांनी सांगितलंही पाकिस्तान सरेंडर कर. पाकिस्तानच्या आर्मीला काय सांगितलं? सरेंडर करा तुम्ही, युद्ध होणार नाही. पण पाकिस्तानने ऐकलं का? नाही. द पाकिस्तानी मिलिटरी लेड बाय जनरल A.A.K. नियाजी A.A.K. नियाजी was facing heavy losses and widespread demoralization. आता लॉस कोणाचा झाला? पाकिस्तानचा लॉस होऊ लागला, कारण की आपण त्यांना ऑलरेडी सांगितलं की तुम्ही बॅकड्रॉप व्हा, तुम्ही काय करा? सरेंडर करा. त्यांनी केलं का? मग आता कोणाचं नुकसान होतंय? पाकिस्तानचं. आणि आपण खूप क्विक करत होतो या गोष्टी. क्विक का करतोय? कारण की बे ऑफ बेंगॉल मध्ये ऑलरेडी कोण आले? अमेरिका. आणि जर आपण लवकर ऍक्शन घेतल्या नाही तर काय होईल? मोठं युद्ध होऊन जाईल. सो अपील 9 डिसेंबर 1971 ला जनरल मानेकशॉ हे काय करतायत? पब्लिक अपील करतायत पाकिस्तानला. काय करतायत? टू द पाकिस्तानी फोर्सेस इन ईस्ट पाकिस्तान. ही अर्ज देम टू सरेंडर अँड अवॉइड अननेसेसरी ब्लडशेड. सरेंडर करा आणि खून खराबा थांबवा. पुन्हा आम्ही जबाबदार आहेत का? नाही. सो मानेकशॉ अर्ज देम टू सरेंडर टू अवॉइड अननेसेसरी ब्लडशेड अँड अश्योर्ड देम टू फेअर ट्रीटमेंट अकॉर्डिंग टू द जिनिव्हा कन्व्हेन्शन्स. फेअर ट्रीटमेंट म्हणजे आम्ही तुम्हाला खलास नाही करणार, काही नाही करणार, तुम्हाला म्हणजे वापस जाण्याचा मोका सुद्धा मिळेल, तुम्ही सरेंडर करा. बट त्यांनी केलं नाही. डिस्पाइट दिस पाकिस्तानी मिलिटरी लिडरशिप रिफ्युजेस टू सरेंडर होपिंग फॉर अ पॉलिटिकल रिझोल्युशन ऑर इंटरनॅशनल इंटरव्हेन्शन. बघा हे पाकिस्तान, त्यानं काय केलं? सरेंडर केलं नाही, कारण की त्याला आशा होती की काहीतरी राजकीय मार्ग निघेल आणि कोणीतरी तिथे इंटरफेअर करेल. कोणीतरी म्हणजे कोण? अमेरिका. आणि आपल्याला त्याच्या आधी हे प्रकरण मिटवायचं होतं. आपण चान्स दिला नाही असं नाही, पब्लिक अपील होती की तुम्ही सरेंडर करा. केलं का त्यांनी? नाही. काय नाव आहे? सॅम बहादूर. बघितलीये? ग्रेट, छान. ज्यांनी नसेल बघितली, मी पण बघेल वेळ जसा मिळतो ना, नक्की पाहेल, कारण की मी त्यांना खूप पहिल्यापासून खूप आयडल मानतो. त्यांचे खूप किस्से ऐकलेले आहेत मी. देन द सरेंडर. तुम्ही केली नाही सरेंडर, आता करावंच लागणार आहे. सो ॲज द इंडियन फोर्सेस कंटिन्यू देअर ॲडव्हान्स द सिच्युएशन फॉर पाकिस्तानी मिलिटरी डेटोरेटेड रॅपिडली. परिस्थिती खूप खराब झाली पाकिस्तानी मिलिटरीची. आणि 9 डिसेंबरला अपील केली होती, 16 डिसेंबरला पाकिस्तानी मिलिटरी हरली. अनइनविटेबल डिफीट होणारच होतं ते डिफीट. तर लेफ्टनंट जनरल नियाजी फायनली अग्री टू सरेंडर. त्यांचे सुद्धा वेपन आपण घेतले जे नियाजी होते ते. A historic event in instrument of surrender was signed on December 16. 16 डिसेंबरला आपण ते साइन केलेलं आहे. ॲट द रिसर्कर्स ग्राउंड इन ढाका, म्हणजे आताचा तो बांगलादेशची राजधानी ढाका, तिथे ही अग्रीमेंट साइन झाली. तर भारताच्या तिकडे पाकिस्तानच्या वतीने कोण होतं? नियाजी. आणि भारताच्या वतीने होते लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा. हे साइन करताना दिसत असतील तुम्हाला, अरोरा आणि हे नियाजी. दोघांमध्ये काय झाली? साइन झाली, सरेंडर. आणि त्यावेळेस वर्ल्ड रेकॉर्ड झाला सगळ्यात जास्त आर्मी सरेंडर करून घेण्याचा. आणि कोणी केली? भारताच्या आर्मीने. कोणाची आर्मी सरेंडर केली? पाकिस्तान. वर्ल्ड रेकॉर्ड होता तो. कितीतरी लाख लोकांची ती आर्मी होती. डायरेक्ट आपण बघा ना, त्यांच्या समोर वेपन येत आणि ते सरेंडर झाले. वेपन्स पण आपण त्यांचे जप्त केले होते. नंतर आपण त्यांना वेपन्स पण वापस दिले आणि इज्जत के साथ त्यांना वापस जाऊ दिलं. आपण त्याचा कसला अपमान नाही केला. भारत देश तसा नाही आहे. दुसरे कोणी असते तर काय काय केलं असतं माहिती नाही. पण आपण खरंच नेहमीच आपली ते एक इतिहास म्हणा किंवा एक गौरवशाली गोष्ट म्हणा की आपण नाही तसे खेळ नाहीत खेळत आपण. सो आपण त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं, युद्ध कैदी बनवलं आणि नंतर सोडून पण दिलं. पण तो रेकॉर्ड म्हणजे सगळ्यात मोठा रेकॉर्ड होता आपला. लाखो लोकांना आपण त्यावेळेस हे केलं होतं आर्मीच्या. हे बघा 93,000 ट्रूप्स, 93,000 लाखाच्या आसपास पकडले होते. This event effectively ended the war and led to the creation of Bangladesh as an independent nation. तर रशिया आणि अमेरिकेला इंटरफेअर करू न देता आशिया खंडामध्ये एक नवीन देशाचे निर्माण केलं भारतानं. आले का? युएसएसआर आला का इथे? युएसए आला का इथे?
बांगलादेशचा निर्मिती कोणी केली? तर इंटरनॅशनली आपलं क्रेडिट किती वाढलं असेल, कारण की चीन सोबत आपण युद्ध हरलो होतो 62चं. तर भारतातला एक प्रकारे चपराक होती ना आपल्याला ती. 65चं जिंकलं, 71चं जिंकलं. केवळ युद्धच नाही जिंकलं, तर जेव्हा अमेरिका आणि रशिया बॅटलमध्ये आहेत, येत आहेत, त्यांच्या येण्याच्या आधी भारत एका देशाची निर्मिती करतोय. जे काम मोठमोठ्या देशांचं होतं, जे काम अमेरिकेचं होतं, जे काम USSRचं होतं, ते काम आपण करून दाखवलं, त्यावेळेस करून दाखवलं. किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, आपल्या फॉरेन पॉलिसीसाठी किती महत्वाची गोष्ट आहे. आणि तेव्हापासून भारताला आता पूर्ण जग सिरियसली घेऊ लागलं. भारत आहे, काही होऊ शकतं.